नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरी आणि विद्या दोघेही टेन्शनमध्ये असतात, कारण त्यांना मॉडेल सापडत नसतात. आता मॉडेल नसल्यामुळे इथे विद्या म्हणत असते की कावेरी वहिनी आता काय करायचं, माझं स्वप्नच राहणार वाटतं. तेव्हा कावेरी म्हणते, विद्या वहिनी आपण आता एक काम करूया, स्टेजवरती जाऊया आणि सगळ्यांची माफी मागून माघार घेऊया. तेव्हा इथे अँकरिंग करत असणारे दादा म्हणत असतात की कुठे आहे सावळी ब्रँड. तर इथे सावळी ब्रँडचं नाव घेतल्यानंतर यश त्या ठिकाणी आलेला असतो. सगळेजण वाट बघत असतात की सावळी ब्रँडचे जे इथे ओनर आहेत ते म्हणजे कावेरी आणि विद्या धर्माधिकारी. मग ते दोघेजण आहेत कुठे. तर इथे आता यश धर्माधिकारीने स्टेजवरती एंट्री घेतलेली असते आणि माईकचा ताबासुद्धा घेतलेला असतो. तेव्हा यश म्हणत असतो की सगळ्यांना नमस्कार, मी आहे यश धर्माधिकारी. तेव्हा यश म्हणतो की सावळी ब्रँड हा माझ्या कुटुंबाचा ब्रँड आहे. माझ्या बायकोने आणि माझ्या वहिनीने नावारूपाला आणलेला. आणि तो म्हणतो की सावळी असं आम्ही नाव का ठेवलं असेल, तर सावळी म्हणजे विसावा, सावळी म्हणजे समाधान आणि त्याचबरोबर सावळी म्हणजे कुटुंब. तर आपण जेव्हा कुटुंबामध्ये असतो तेव्हा आपल्याला कसं सुरक्षित असल्यासारखं वाटत असतं, तसा आमचा हा सावळी ब्रँड आहे. तेव्हा विद्या म्हणते, कावेरी वहिनी अहो यश भाऊजी काय करतायत तिथे. तेव्हा कावेरी म्हणते, मला वाटते विद्या वहिनी ते आपल्या वतीने सॉरी म्हणायला गेले असतील. पण प्रेक्षकांनो, यश इथे सॉरी म्हणायला आलेला नसतो, तर यश इथे आपल्या ब्रँडची ओळख करून देण्यासाठी आलेला असतो. यश म्हणत असतो की सावळी ब्रँडसुद्धा आमचा तसाच आहे. म्हणजे इथे अगदी ती साडी नेसल्यानंतर आपल्याला सुरक्षितसुद्धा वाटेल आणि त्याचबरोबर साडी नेसल्याने आपण आपली मराठी संस्कृतीसुद्धा जपत असतो. साड्या आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी मदत तर होतच असते, पण त्याचबरोबर साड्यांची ओळख केली गेली तर आपल्या आजीची साडी, आपल्या आजीची मऊसूत जुनी साडी आणि त्याच्यापासून शिवलेली गोधडी, त्या गोधडीची किंमत कितीही ब्रँडेड इथे गादीबरोबर केली जाणार नाही. आजीची गोधडी ही सगळ्यात जास्त बेस्ट असते आपल्यासाठी. लहान मुलं जेव्हा उन्हातून घरी येतात तेव्हा आपली आई आपल्या पदराने तोंड पुसत असते. तेव्हा आपल्या साडीच्या पदराने तोंड पुसल्यानंतर आईची जी काही आपल्याला माया जाणवते, आईच्या मायेची ऊब जाणवते, ती दुसरीकडे कुठेही जाणवणार नाही. त्यामुळे साडी आपली मराठी संस्कृती ही दर्शवत असतेच, पण त्याचबरोबर इथे सावळी माया आणि त्याचबरोबर समाधान आणि सुरक्षिततासुद्धा आपल्याला देत असते. त्यामुळे आमचं सावळी ब्रँड असंच काहीसं आहे. म्हणजे तुम्ही त्याच ब्रँडची साडी नेसल्यानंतर तुम्ही घरी असल्यासारखं वाटेल आणि त्याचबरोबर मायेची ऊबसुद्धा मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सावळी ब्रँडचं तुम्हाला वर्णन तर करून सांगितले. जेव्हा आपण एखादी साडी खरेदी करायला जातो, आपल्या पहिल्या पगारातून आईसाठी घेतलेली ती महाग साडी, त्यानंतर आपण जेव्हा बस्त्याला जातो, भावाचं लग्न असेल तर आपण बस्ता बांधायला जातो, त्यानंतर बहिणीचं लग्न असेल तर तिला साडी गिफ्ट करतो, एखादा सण असेल तर बायकोला साडी घेतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे दादाचं लग्न असेल तर बस्त्याबरोबरच आपण त्याच्या बायकोलाही साडी घेत असतो. म्हणजे साडी ही प्रत्येक ठिकाणी आपल्या इथे येतच असते आणि त्यामुळेच आता आमच्या ब्रँडचं नाव आहे सावळी, कारण सावळीमध्ये सगळ्याच गोष्टी नमूद झालेल्या आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणतो की आता आमच्या ब्रँडची ओळख तर करून दिलेली आहेच, पण आता आमची पहिली मॉडेल तशीच येणार आहे जशी नावाप्रमाणे आहे, आमची पौर्णिमा काकू. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मॉडेल म्हणून पहिल्यांदाच पौर्णिमा आलेली असते आणि खूपच सुंदर तयार होऊन प्रेक्षकांनो पौर्णिमा स्टेजवरती आलेली असते. त्यानंतर नाव घेतलं जातं आणि ते म्हणजे यमुनाचं. यमुनासुद्धा आता इथे दुसरी मॉडेल म्हणून आलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो, कसं वाटलं कावेरी, विद्या वहिनी कसं वाटलं तुम्हाला. जा आता तुम्हीसुद्धा तयार व्हा. आपल्या घरामध्ये इतक्या सुंदर मॉडेल असताना आपण दुसरं कोणाला मॉडेल का म्हणून घ्यायचं. तेव्हा इथे आता विद्या म्हणत असते, पण भाऊजी आम्ही कसं काय. तेव्हा माय येतात आणि म्हणतात, तुम्ही कसं काय म्हणजे, आता तुम्हीसुद्धा छान तयार व्हा आणि जा स्टेजवरती या. शेवटीला इज्जत आपल्या धर्माधिकारी कुटुंबाची आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता माने चिकूला घेतलेलं असतं
आणि माने परवानगी दिल्यानंतर कावेरी आणि इथे विद्या दोघीजणी सुंदर तयार होऊन येणारच असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो की तुम्ही आमच्या सुंदर 2 मॉडेल बघितल्याच असतील. एक म्हणजे माझी काकू पौर्णिमा काकू आणि दुसरी म्हणजे माझी लाडकी बहीण, थोडी लाडावलेली पण सगळ्यात लाडकी बहीण यमुना दीदी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश विद्याला बोलवणार असतो. तेव्हा यश म्हणतो की आता इथे येणार आहे माझी विद्या वहिनी आणि तीच खरं तर या साड्यांची डिझायनरसुद्धा आहे. वहिनी खरं तर इथे फक्त वहिनी नसते, तर ती कधी कधी आपली मैत्रीण असते, कधी कधी आपली मोठी बहीण असते आणि त्यामुळे आपण तिच्याबरोबर मनातलं सगळं काही शेअर करू शकतो आणि इथे अधिकाराने हट्ट करू शकतो, तिला काहीही बोलू शकतो. मी तर माझ्या वहिनीबरोबर सगळं काही शेअर करतो. त्यामुळे इथे मी आता माझ्या विद्या वहिनीला बोलावणार आहे आणि तीच या साड्यांची डिझायनरसुद्धा आहे. तेव्हा आता विद्या इथे येते, ती रॅम्प वॉक करते आणि विद्यासुद्धा प्रेक्षकांना खूप सुंदर दिसत असते. त्यानंतर इथे यश म्हणत असतो की आता येणार आहे माझी बायको, माझी धर्मपत्नी. तर इथे कावेरीनेच खरं तर विद्या वहिनींच्या स्वप्नांना पंख दिलेले आहेत. तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे पाठिंबा दिला आणि नंतर माझ्या संपूर्ण कुटुंबाने सुद्धा. त्यामुळे मी आता माझ्या बायकोला, माझ्या इथे धर्मपत्नीला कावेरीला बोलवतो. तेव्हा कावेरी तर इथे आता सगळ्यात ब्रँडेड साडी नेसून त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा इथे कावेरी आता जेव्हा चालत येते तेव्हा प्रेक्षकांनो, अमृता म्हणत असते की मी दिलेला काला दोरा इथे आता काम का नाही करत आहे. म्हणजे तो दिसायला जरी लाल दोरा असेल तरीसुद्धा तो गुणांनी काळाच होता. साडीमध्ये काहीतरी बदल व्हायला हवा किंवा इथे धर्माधिकाऱ्यांची नालस्ती व्हावी यासाठी अमृताने गोड बोलून दिलेला दोरा होता तो. आणि तिची अशी इच्छा असते की या दोऱ्याने आता त्याचं काम केलं पाहिजे. पण प्रेक्षकांनो, इथे आता अमृता जरी वाट बघत असेल की रॅम्प वॉक खराब झालं पाहिजे, पण कावेरीने इथे सर्व काही सांभाळून घेतलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, कावेरीने सांगितलेलं असतं की विद्या वहिनी, त्या अमृतावरती विश्वास ठेवू नका. तिने तुम्हाला बरोबर लाल रंगाचाच दोरा कसा काय दिला, संपला होता म्हणून. तुम्ही एक काम करा, डिझाईन बदलली तरी चालेल पण तुम्ही वेगळा दोरा घ्या. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता लाल दोरा ठेवून वेगळा दोरा वापरल्यामुळे इथे आता फॅशन शोमध्ये धर्माधिकाऱ्यांची इज्जत वाचलेली असते आणि इथे पुन्हा प्रेक्षकांनो अमृता तोंडावरती पडलेली असते. आणि तेव्हाच इथे अमृताचा पचका झाल्यानंतर इथे आता कावेरी मात्र जिंकलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विद्या, कावेरी, त्याचबरोबर यमुना आणि पौर्णिमा चौघीजणी खूप सुंदर मॉडेल आता दिसत असतात. त्यामुळे इथे आता सासू आणि सून, त्यामुळे इथे अमृता ही आता बघतच बसते जेव्हा इथे पौर्णिमा आणि त्याचबरोबर विद्या ह्या दोघीजणी रॅम्प वॉक एकत्र करतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, अमृता आणि यमुना या दोघीजणी एकत्र रॅम्प वॉक करतात. तर इथे दोघीही खूपच जास्त सुंदर दिसत असतात. तेव्हा इथे आता जजेसने प्रश्न विचारलेले असतात की मार्केटमध्ये इतके ब्रँड आहेत, मग आम्ही तुमची साडी खरेदी का करायची. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की आमची साडी खरेदी करायची असं आम्हाला वाटतं, कारण ह्या साड्या आम्ही स्वतःच्या हाताने डिझाईन केलेल्या आहेत. तर या साडीवरती तुम्हाला जेवढं काही नक्षीकाम दिसतंय ना, हे आम्ही हाताने केलेलं आहे. कुणी पदर तयार केला आहे, तर कुणी अजून त्यांना मणी लावलेत, तर कुणी त्याला सॉल लावलेले आहे. हे सगळं आम्ही हाताने केल्यामुळे त्याच्यामध्ये आमचा पर्सनल टच आहे. इथे पौर्णिमा काकूने पदर तयार केला आहे, तर इथे माझ्या वहिनीने पूर्ण साडीच इथे डिझाईन केलेली आहे. आणि त्यानंतर यमुना ताईंनी इथे आता सुंदर पदर करण्यासाठी हाताने नक्षीकाम केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या साड्यांना आमचा पर्सनल टच आहे, म्हणून तुम्ही आमच्या साड्या खरेदी केल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जजेसने दुसरा प्रश्न विचारलेला असतो की तुम्ही पुढे जाऊन प्रॉफिट जास्त मिळवण्यासाठी तुमच्या साड्यांमध्ये काय बदल करणार आहात किंवा प्रॉफिट तुम्ही कशा पद्धतीने गाठणार आहात. तेव्हा विद्या म्हणत असते की आपण एखादा बिझनेस सुरू करतो ते पैसे कमवण्यासाठीच. आम्हालासुद्धा पैसे हवेत, पण त्यापेक्षाही जास्त आम्हाला इथे आमच्या लोकांचा विश्वास संपादन करायचा आहे, आमच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करायचा आहे की साडी घ्यायची तर सावळी ब्रँडचीच घ्यायची. इतका त्यांना आम्हाला विश्वास पटवून द्यायचा आहे
की ती साडी खूप सुंदर आहे, ती साडी नेसल्यामुळे आपल्याला कम्फर्टेबल वाटतं असं आपल्या ग्राहकांनी बोललं पाहिजे. तेव्हा इथे आता दुसरे जजेस म्हणतात की ठीक आहे, तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला इथे इंट्रोड्यूस केलं, सावळी हे एक कुटुंब आहे असं तुम्ही म्हणालात. मग तुमच्या कुटुंबाचा पाया म्हणजे तुमची आई कुठे आहे? तुमची आई इथे आलेलीच नाही आहे. तेव्हा इथे यश आता काही बोलायला जाणार, तेवढ्यातच तिथे मा येते आणि म्हणते यश. तेव्हा इथे मासुद्धा खूप सुंदर साडी नेसून आता रॅम्प वॉक करण्यासाठी आलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे मा खूपच जास्त सुंदर दिसत असते. सगळ्यात जास्त जर कुणाला आनंद झाला असेल ना प्रेक्षकांनो, तर इथे विद्याला. कारण विद्याचं हे स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी कावेरी मदत करत असते. पण तरीसुद्धा ते समाधान नसतं कावेरीलासुद्धा आणि विद्यालासुद्धा. माने इथे सपोर्ट केला आहे, पण जर अजून एकदा फुल्ली सपोर्ट केला ना, तर कावेरी विद्याला कुणीही अडवू शकणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता विद्या म्हणत असते की मा, थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात. मा म्हणतात की आई इथे आहे ना, मी सुद्धा तयार होऊन येतच होते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो एक बाई डोक्यावरती पदर घेऊन तिथून आता चिकूला घाईघाईने घेऊन जात असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कावेरी आणि विद्याला वाटत असतं की मा इथे कशा काय आल्या. तेव्हा प्रेक्षकांनो इथे यश माकडे गेलेला असतो आणि म्हणत असतो प्लीज मा आता नाही म्हणू नकोस. अगं त्या बिचाऱ्या दोघींना तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे गं. जर फक्त एकदा जाऊन त्यांच्या डोक्यावरती हात ठेवलास ना, तर त्यांना जिंकल्यासारखं वाटेल मा. तेव्हा प्लीज आता राग सोडून दे आणि प्लीज तूसुद्धा याच्यामध्ये सहभाग घे. आणि तेव्हा इथे मासुद्धा आता साडी वगैरे नेसून, ज्यांना इथे रॅम्प वॉक आपल्या सुनांना करू द्यायचं नसतं, ती मा आता स्वतः इथे स्टेजवरती रॅम्प वॉक करत असते आपल्या सुनांसाठी, आपल्या सावळी ब्रँडसाठी आणि आपल्या धर्माधिकारी कुटुंबासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आहे पौर्णिमा म्हणत असते की कावेरी थँक्यू सो मच, आज तुझ्यामुळे इथे विद्याचा ब्रँड हा बाहेर आलेला आहे. त्यामुळे इथे विद्याच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने जर कुणी हातभार लावला आहे, जर कुणी तिला इथे तिच्या स्वप्नांना पंख दिलेत, तर ती तू आहेस कावेरी. तुझ्यामुळे माझ्या संदीपला आणि माझ्या विद्याला घरामध्ये मान सन्मान मिळणार आहे. खरंच तू जे काही केलेस ना, ते मी कधीही विसरणार नाही आहे कावेरी. कावेरी म्हणते पौर्णिमा काकू असं काय बोलताय तुम्ही? अहो विद्या वहिनी माझ्या कुणीच नाही आहेत का? मी माझ्या वहिनींसाठी नाही तर बहिणीसाठी केलं आहे असं मी म्हणते तुम्हाला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की मी तुझे उपकार कधी विसरणार नाही, थँक्यू सो मच. तेव्हा कावेरी म्हणते प्लीज काकू थँक्यू वगैरे म्हणू नका, तुम्ही मोठे आहात, अजून खूप उंची गाठायची आहे, तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्या पाठीशी राहू द्या. तेव्हा पौर्णिमा म्हणते माझा आशीर्वाद तुमच्या दोघींच्या पाठीशी आहेच. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते पण काकू आपला चिकू कुठे आहे? मगापासून चिकू दिसत नाही आहे. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की चिकू मगापासून दिसत नाही आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते अगं चिकू ना, चिकू वहिनींकडे आहे, मगाशी मी बघितलं ना, चिकू वहिनींकडेच होता. तेव्हा आता कावेरी म्हणत असते की मी बघून येते चिकू कुठे आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो पौर्णिमा म्हणत असते अगं नको, आता कुठे जातेस तू, आता इथे अनाऊन्समेंट होईल ना, तेव्हा तुम्हाला स्टेजवरती जायला हवं, तू कुठेही जाऊ नको, चिकू असेल माकडे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जजेस येतात, सगळ्यांचं भरभरून कौतुक करतात. आता एक नाव अनाऊन्स करायचं असतं की ज्याचा ब्रँड तुम्हाला खूपच जास्त आवडला. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता जजेस एका व्यक्तीचं नाव न घेता इथे 2 व्यक्तींची नावं घेतात आणि ती म्हणजे दोन्ही महिलाच असतात. सावली ब्रँडचे ओनर तर इथे विद्या आणि कावेरी धर्माधिकारी या दोघींची नावं घेतलेली असतात आणि त्यामुळे त्यांना आता इथे चांगला ॲवॉर्ड वगैरे दिलेला असतो, त्यांचा ब्रँड हा जिंकलेला असतो. पण इथे प्रेक्षकांनो कावेरी आता इतकी खुश नाही आहे, ती नाराजच असते, कारण तिचा संपूर्ण जीव, तिचं संपूर्ण लक्ष आता चिकूकडे गेलेलं असतं. तेव्हा इथे कावेरी माच्या हातामध्ये ट्रॉफी देते, कारण त्याच्यामध्ये मासुद्धा सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. तर प्रेक्षकांनो इथे आता कावेरीसारखी साडी नेसून जी बाई बाहेर आलेली असते, ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून ती माधवीच आहे. प्रेक्षकांनो डोक्यावर जरी पदर असेल, तोंड जरी लपवलेलं असेल, तरीसुद्धा ती माधवीच आहे. आणि तेव्हा ती इथे चिकूला घेऊन येते आणि रस्त्यामध्ये मधोमध त्याला ठेवून देते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जेव्हा कावेरी विचारते की मा अहो आपला चिकू कुठे आहे,
चिकू दिसत नाही आहे. तेव्हा मा म्हणते, कावेरी अगं असं काय करतेस? मी तुझ्याकडे चिकूला दिला ना. तेव्हा इथे आता माचंसुद्धा चुकलंच प्रेक्षकांनो. ती बाई डोक्यावरती पूर्णपणे पदर घेऊन उभी असते. आता साडी ठीक इथे कावेरीच्या साडीसारखी असेल म्हणून इथे चेहरा न बघता माने मुलाला चिकूला त्या बाईकडे का द्यायचं? आणि आता मा म्हणते, अगं तू नाही का तिथे उभी होतीस तेव्हा मी तुझ्याकडे चिकूला आणून दिलं. तेव्हा इकडे आता हिला खूपच जास्त भीती वाटते. कावेरी म्हणते, काय माझ्याकडे चिकूला दिला? पण कधी? तेव्हा पौर्णिमा म्हणते, अहो वहिनी असं काय करताय? मगाशी मी तुमच्याकडे चिकूला बघितलं ना. तेव्हा विद्या म्हणते, हो हो मा तुमच्याकडे चिकू होता. तेव्हा मा म्हणते, अगं हो होता माझ्याकडे, पण मी कावेरीकडे दिला. मगाशी कावेरी तिथे उभी होती ना. कावेरी म्हणते, नाही मा ती मी नव्हते, मी चिकूला घेतलेलाच नाही आहे मगापासून, मी तर इथेच बसले होते. तेव्हा इथे मा म्हणतात, अरे देवा मग आता चिकू कुठे गेला? तेव्हा इथे यमुना म्हणत असते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? चिकू आपला हरवला असं म्हणायचं आहे का तुम्हाला? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कावेरी पूर्णपणे टेन्शनमध्ये येते. तर पुढील भागामध्ये इथे आता मा म्हणत असते की तुझं आणि माझं आपल्या दोघींचंसुद्धा चिकूकडे दुर्लक्ष झालं. मग शिक्षा तुला एकटीला का? शिक्षा मलासुद्धा व्हायला हवी. कारण का तुझंसुद्धा एकटीचंच नव्हतं ना लक्ष दुर्लक्षित झालं, माझंसुद्धा झालं होतं. मी सुद्धा चुकून चिकूला तुझ्याकडे न देता दुसऱ्या बाईकडे दिला. त्यामुळे मी ते आता हातावरती जळका दिवा ठेवणार. शिक्षा तुला नाही, शिक्षा मला होणार असं इथे मा कावेरीला म्हणते. तेव्हा कावेरी यशला म्हणत असते की मा जेवढ्या शिक्षा भोगणार ती शिक्षा मी सुद्धा भोगणार असं तिने आता मनामध्ये ठरवलेलं असतं.